सकाळी आता आलो शॉपवर. रात्री आपण सगळं तसं टाकून गेलो. तर बोला आता आवरून घेऊ आपण. वाजलेली 10 मिनटं बाकी आहेत. तर आपण आवरून घेऊ. भेटूया. बाकीची सर्व कामं आवरून झाली. आपण पूजा करायला घेतली. कारण आज घटस्थापना आहे. तर बोललो पूजा वगैरे आता 9 दिवस देव हलवायचे नाही. मग एकदम प्रॉपर बोललो पूजा करून घेऊ. वस्त्र वगैरे सर्व चेंज करून घेऊ. मग काय पूजा करून झाली. ना आईला बापाला प्रणाम केला ना आपण आपल्याला सुरुवात केली. ताईला घेऊन चाललो हॉस्पिटलला. ताईची जरा तब्येत बरी नाही आपल्या. जाऊ हॉस्पिटलला घेऊन ताईला. आता हॉस्पिटलच्याकडे पोचलो ना गाडी केली पार्क. गाडी पार्क नाही करतोय तर पोलीस लोक फाईन मारलं. तिथं अशी एक पण गाडी नाही सोडली आहे की फाईन मारली नाही. प्रत्येक लाईनच्या गाड्यावर पूर्ण 20-25 गाड्या होत्या. पूर्ण गाड्यावर त्याने फाईन मारल्या. त्या दिवशी असं झाला 7-8 दिवसापूर्वी मी पण गेलो होतो. माझ्या गाडीवर पण तिथं सेम फाईन मारली. गाडीत बसून पण फाईन मारली होती बॅक साईडनी. ते झालं ना आपण ताईला सोडली घरी. आपली गाडी केली पार्क. नाईट घेऊन निघाला आपण दुकानावर जायला. दुकानावर गेलो तर माई ही डिक पडला होता कापडांचा. त्याच्या गाड्या मारत होती. गरब्याला चाललेले ह्या दोघी जण बघतायच. त्यानंतर आम्ही पण जाणार. फुल बेकार बाहेर एवढा पाऊस पडतो आणि लोक चालली की गरब्याला. काय करायचं सांगा आता. मग काय दिवसभर खूप कस्टमर चालू होते. रात्री केला आपण शॉप बंद. निघालो घर जायला. तर कसं वाटलं ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक करा. नसेल आवडला तरी पण लाईक करा. धन्यवाद.